विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन कविता अभ्यासणार आहोत. कवितेचे नाव आहे शब्दांचे घर. कविता लिहिली आहे कल्याण इनामदार यांनी. या कवितेतील शीर्षकाचा अर्थ आहे, घरातली माणसे जशी एकमेकांशी आनंदाने वागतात, एकमेकांच्या सुखदुःखाशी समरस होतात, त्याप्रमाणे वेगवेगळ्या शब्दांचे घर कवीने कल्पिलेले आहे आणि शब्दांची महती म्हणजे महत्व सांगितले आहे. शब्दांचे घर हे नाव यामुळेच या कवितेला दिले आहे. शब्दांचे घर म्हणजे भाषा. या भाषेमध्ये अनेक अक्षरे, अनेक स्वर, व्यंजन एकत्र येतात आणि त्यांचे मिळून शब्द तयार होतो आणि या शब्दांचे जे घर असते ते घर असते भाषेचे घर. कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे की शब्द ही माणसाला मिळालेली एक अमूल्य देणगी आहे. सुंदर सुंदर शब्दांनी आपले जगणे समृद्ध होते, आपलं कम्युनिकेशन होतं, आपला एकमेकांशी संपर्क होतो. आणि या शब्दांचा वावर कुठे आणि कसा असतो? वावर म्हणजे उपयोग. याचे उद्बोधक चित्रण या कवितेत कवीने केलेले आहे. कवी म्हणतात, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर. तर हळवे म्हणजे हळुवार, नाजूक असे स्वर या शब्दांमध्ये राहत होते. स्वर म्हणजे सूर पण असू शकतो आणि स्वर म्हणजे ध्वनी देखील असू शकतो. भाषा ही स्वर आणि व्यंजनांनी बनलेली आहे. स्वर हे स्वतंत्र असतात, व व्यंजनांना पूर्ण होण्यासाठी स्वरांची मदत लागत असते. हे स्वर म्हणजे ध्वनी असे देखील आपण इथे अर्थ गृहीत धरू शकतो. पुढे कवी म्हणतात की या घरामध्ये सगळीकडे कोमल, हळवे असे नाजूक असे स्वर राहत होते. आणि पुढे कवी म्हणतात, घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ, एकोप्याने खेळायचे सगळे अक्षर खेळ. मेळ म्हणजे मिश्रण, एकत्र येणं, एकोपा एकजूट. सगळे अक्षर आहेत ते एकजूट होऊन खेळ खेळत होते असं कवी इथे म्हणतात. तर असं हे शब्दांचं घर अतिशय समृद्ध होतं. ते कशामुळे? तर काना, मात्रा, वेलांटी, उकार या सर्वांची मदत होते. सोबत होते विराम चिन्हांची होती सोबत वरचे वर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. त्यांच्या सोबत म्हणजे कोणासोबत? काना, मात्रा, वेलांटी, स्वर आणि अक्षर या सगळ्यांसोबत विराम चिन्हांचीही मदत होत असते आणि म्हणून हे घर सुंदर होते असं कवीला सांगायचं आहे. तुम्हाला लक्षात आलंच असेल की हे घर कोणते आहे? तर भाषेचे घर आहे. भाषा ही सुंदर शब्दांचे सुंदर असे घर आहे. पुढे कवी म्हणतात, एखाद्याची धुसफूस सुद्धा हवी हवीशी छान. धुसफूस म्हणजे चिडचिड, हवी हवीशी वाटते. कितीही राग आला कोणाला तरी तो राग आपण मनात ठेवत नाही. तो राग विसरून आपण पुढे जात असतो. प्रत्येकाचा अर्थ वेगळा, सुखदुःखाचे भान. या अक्षराला, प्रत्येक अक्षराला एक वेगळा अर्थ आहे आणि त्याला सगळ्यांच्या सुखदुःखाचं भान सुद्धा असतं. भान म्हणजे काय? तर जाणीव, ध्यान, लक्ष असतं. सगळेजण एकमेकांच्या सुखदुःखाचं लक्ष ठेवतात. पुढे कवी म्हणतात, मधले अंतर कुरवाळाया रेघांची छप्पर. आता बघा, अक्षरांमध्ये अंतर असतं आणि हे अंतर मिटवण्यासाठी, कुरवाळाया म्हणजे काय? मिटवण्यासाठी, ते दिसायला नको म्हणून कशाचं आच्छादन आहे? रेघांची छप्पर. मधले अंतर कुरवाळाया रेघांची छप्पर. रेघा म्हणजे काय? तर मराठी भाषेत शब्द लिहिल्यानंतर त्याच्यावरती एक रेष ओढली जाते, त्याला म्हणतात रेघा. आपण त्याला टोपी देखील म्हणतो, शब्दाला टोपी लावणं. आणि जेव्हा आपण शब्दाला टोपी देतो तेव्हा अक्षरांमधील अंतर कमी होतं. आच्छादन, छप्पर म्हणजे आच्छादन आपण म्हणू शकतो किंवा छत देखील म्हणतो. आणि म्हणून
कवी इथे म्हणतात की त्यांच्यामध्ये अक्षरांमध्ये काही बी नसले, दुरावा निर्माण झाला तरी त्यांना एकत्र ठेवण्यासाठी त्यांच्यावर रेघांचे छप्पर पांघरलेले असते. असे सुंदर शब्दांचे सुंदर घर आहे आणि ते घर आहे भाषेचे. पुढे कवी म्हणतात, कानोकानी कुजबुजताना अंकुर मन कोवळा. कानोकानी प्रत्येकाशी संवाद साधताना अतिशय जिव्हाळ्याचा संवाद निर्माण होतो. वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा. आणि जेव्हा आपण आपल्या भावना व्यक्त करत असतो, दुसऱ्यांसमोर त्या भावना आपण मांडत असतो, तेव्हा हे शब्दच आपल्या मदतीला धावून येत असतात. त्या शब्दांचा वापर करून आपण आपलं मन मोकळं करत असतो, दुसऱ्याचं मन जाणून घेत असतो. आणि म्हणून कवी इथे म्हणतात, कानोकानी कुजबुजताना अंकुर मन कोवळा. वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा. आपण जेव्हा बोलायला सुरुवात करतो, त्या सुरुवातीनंतर आपण जेव्हा आपल्या भावना समोरच्या व्यक्तीसमोर मांडतो, तेव्हा आपल्याला हळूहळू लक्षात येते की आपल्या मनाची वाट मोकळी झाली आहे, आपलं मन शांत झालं आहे. कारण आपण आपले दुःख, आपला आनंद दुसऱ्यासमोर व्यक्त केलेला आहे आणि तो भाषेच्या मदतीने केलेला आहे. म्हणून कवी इथे म्हणतात, वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा. लळा या शब्दाचा अर्थ आहे जिव्हाळा, माया, प्रेम. पुढे कवी म्हणतात, अवतीभोवती झिरपत राही गाणे काळीजभर. अवतीभोवती म्हणजे आजूबाजूला, झिरपत राहणे म्हणजे पाझरणे, काळीजभर मनभर, हृदय भरून. आणि जेव्हा आपण या शब्दांचा वापर करतो, तेव्हा आपण दुसऱ्याचं मन जाणतो, आपलं मन मोकळं करत असतो. आणि म्हणून कवी म्हणतात, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. बघा, एकमेकांच्या कानात ते आपले मनातले नुकतेच उमललेले कोवळे भाव कुजबुजून सांगतात. या भाव सांगताना आपल्याला शब्दांची मदत होते. भावना मनात ठेवत नाहीत. आपण शब्दांच्या मदतीने आपल्या भावना मोकळ्या करत असतो. आणि म्हणून कवी पुढे म्हणतात की भावनांची वाट मोकळी करताना कवितेचा लळा आपल्याला लागत असतो. आपल्याला कविता तयार करायची सुद्धा किंवा वाचण्याची सुद्धा सवय लागत असते. पुढे कवी म्हणतात, सभोवताली मनभर गाणे पाझरत राहते. जेव्हा आपल्याकडे चांगले चांगले शब्द असतात. कवीला या कवितेतून हाच अर्थ अभिप्रेत होता आणि म्हणूनच कवी या कवितेला नाव देतात शब्दांचे घर. शब्दांचे घर म्हणजे भाषेचे घर. धन्यवाद.